आर्यन टीनाला गाडीत सोडून ऑफिसमध्ये परत आला, पण त्याला खुशी तिथे दिसली नाही. तिथे फक्त सुजय आणि आदी होते. पण आर्यनला पाहून आदी तिथून निघून गेला. आर्यन, भाई तू सांगू शकशील का, आदी इथे खुशीसोबत काय करत होता आणि आता कुठे गेली ही खुशी? सुजय, तो तर फक्त खुशीला हसवायचा प्रयत्न करत होता, कारण 2 दिवस तू भेटला नाहीस म्हणून ती नाराज होती. तू मला सांग की तुला काय झाले आहे? तू तुझ्या प्लॅनमध्ये खूप मग्न झालाय. जिच्यासाठी तू हे सगळं करतोय तिलाच तू दुखावतोय. गेले 2 दिवस भेटणे तर सोडा, तू तिला तोंडही दाखवलं नाही. या टीनाच्या पुढे मागे फिरतोय. निदान तिच्यासमोर तरी टीनाचा हात सोडला असता. तिला किती वेदना झाल्या असतील माहीत आहे का? आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे तू तिच्या बोलण्यावर हसत होता. ती खूप रागवली आहे. मी तिला माझ्यासोबत यायला सांगितले, पण तिने नकार दिला. बेटा, आज ज्वालामुखी पूर्ण रागात आहे. तुझ्या कोणत्याही माफीचा आज काही उपयोग होणार नाही. आज गळात दाबूनच ती मान्य करेल. आर्यन, ती असं काही करणार नाही. मी जे काही करत आहे ते तिच्यासाठीच करत आहे. तेवढ्यात आतून येणारे जिजू म्हणाले, आम्हाला संपूर्ण गोष्ट माहीत नाही, पण तुमच्या दोघांमध्ये जे काही संभाषण ऐकले त्या आधारे म्हणत आहोत. चला, सहमत आहे. तुम्ही जे काही करत आहात ते त्यांच्यासाठीच करत आहात. पण तिलाही माहीत नाही, कोणतीही मुलगी ज्याच्यावर प्रेम करते त्याला दुसऱ्यासोबत पाहणे सहन करत नाही. आणि हो, तू एक गोष्ट बरोबर बोललीस, ती काहीच नाही तर खूप काही करेल. आज तुमचा सहार निश्चित आहे. पहिले, तिला ही टीना आवडत नाही. दुसरे म्हणजे तू तिच्यासमोरून तिचा हात धरून चालत आहेस, जणू तू तुझ्या प्रियशीला बागेत घेऊन जात आहेस. आर्यन, काय यार जिजू, अशा प्रसंगी मला प्रोत्साहन देण्याऐवजी तुम्ही मला का घाबरवत आहात? जिजू सुजयकडे बघून हसले. तुला आणि भीती हे ऐकून बरे वाटले, नाहीतर आर्यन सरपोतदारसुद्धा कोणाला घाबरतील असे आम्हाला वाटले नव्हते. इश्कने गालिब निकम्मा बना दिया असं कुणीतरी म्हटलंय हे खरं आहे, नाहीतर आम्ही पण अप्रतिम होतो. आर्यन, जिजू तुम्ही नंतर मजा घ्या. मॅडमचा प्रचंड राग कमी करण्यासाठी आता मला थोडी कल्पना द्या. मी तुम्हाला सांगू शकतो की ती रस्त्यावरून एकटीच बडबडत चालली असेल आणि मग थोड्याशाही आवाजाने घाबरून मागे वळून पाहिल. दुखापत झाली, ती मागे वळून बघेल आणि मग एका कोपऱ्यात बसून ती मनातल्या मनात भवानी आईला प्रार्थना करेल की मी तिथे पोचू दे. हे लोक बोलत असतानाच आदी तिथे आला. आदी, काय चालले भाई? आर्यन हळूच, खिरीमध्ये मीठ आले आहे. पुन्हा त्याच्याकडे बघत, खुशी माझ्यावर रागवली आहे, म्हणून जर तुम्ही मला मदत करू शकत असाल तर करा, नाहीतर निघून जा. आदी, यार तू माझ्यावर एवढा का रागवत आहेस? माणूस योग्य मार्गाने मदत मागू शकतो. तू असे काहीही करण्यापासून परावृत्त व्हावे. पण गोष्ट खुशीबद्दल असल्याने मी नक्कीच मदत करू शकतो. तिला पटवणे खूप सोपे आहे. आदी असे म्हणताच तिघेही त्याच्याकडे पाहू लागले. सुजय, वा गुरुजी, आम्ही इतके दिवस तिच्यासोबत आहोत. तिला कसे पटवायचे ते आम्हाला कळत नाही. आर्यन तिचा जवळचा मित्र असूनही तो खूप अस्वस्थ आहे आणि तू हे इतक्या आत्मविश्वासाने सांगत आहेस की तिला पटवणे खूप सोपे आहे. आदी, ते म्हणतात की कधी कधी खोटे नाणेही उपयोगी पडते. एखाद्याला जाणून घेण्यासाठी त्याच्याबरोबर जास्त वेळ घालवणे आवश्यक नाही. त्याच्या भावना समजून घेण्यासाठी तुमच्याकडे हृदय असणे आवश्यक आहे. आणि मुलींना समजून घेण्याच्या बाबतीत माझा सेन्स ऑफ ह्युमर खूप मजबूत आहे. आर्यन चिडत, स्वतःची स्तुती करण्याचे सत्र संपले तर काही उपाय सुचवाल का? आदीने उत्साहात आर्यनच्या खांद्यावर हात ठेवला. तेव्हा आर्यन त्याच्याकडे पाहतो. आदी, चिल भाई, असे पाहू नको. मी काही लहान मूल नाही जो घाबरेल. आता ऐका. आदी आर्यनच्या कानाजवळ जातो. आधी तिच्या रागाचे कारण शोध. बरं, माझ्या माहितीप्रमाणे ती रागवली आहे कारण तू बिझी असल्याचं निमित्त सांगून मग टीनाबरोबर वेळ घालवत होता. मला तुमच्या मैत्रीच्या सिद्धांतावरही शिक्का आहे, कारण कोणत्याही मित्राला
आपल्या मित्राला दुसऱ्या मुलीसोबत पाहून राग येत नाही, किंवा आपल्या मित्राला आपल्या भावाशी बोलताना पाहून कोणताही पुरुष चिडत नाही. आधीचे बोलणे ऐकून आर्यनसोबत जिजू आणि सुजय देखील त्याच्याकडे पाहू लागतात. आधी दिसायला तसं वाटत असेल, पण मी तसा वेडा नाही. ते बाजूला ठेवू आणि आता पुढे बोलू. आता तिच्याकडे जा. ती सध्या रागवली आहे, म्हणून ती जे बोलते ते शांतपणे ऐक. तुझ्या वागण्याप्रमाणे रागवू नको. हे ऐकून आर्यनने भुवया उंचावल्या आणि त्याच्याकडे पाहिलं. तर आधी म्हणाला, तुला हवं असेल तर जिजू आणि सुजयला विचार. आता आर्यनने जिजू आणि सुजयकडे विचाऱ्या चेहऱ्याने पाहिले आणि त्यांनीही आधीच्या मुद्द्याला साथ दिली. आर्यन, ठीक आहे, मी रागवणार नाही. आता पुढे. आधी, मग तिचा राग शांत झाल्यावर तिला लॉंग ड्राईव्हवर घेऊन जा. या बहाण्याने तुला तिच्यासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. तिच्या नाराजीचे सर्वात मोठे कारण दूर होईल. मग त्यांनाही समजावून सांगा की तुमच्या जीवनात त्यांच्यापेक्षा महत्त्वाचे कोणी नाही. मला खात्री आहे की ती मान्य करेल. आर्यन, बस एवढंच. आधी, भाऊ या गोष्टी मुलींसाठी खास असतात. मग शरदकडे बघत, खरं बोलतोय ना जिजू? जिजू, भाई, मी ही गोष्ट मान्य करतो. मुलींना फक्त आपण आणि आपला वेळ हवा असतो. बाकी तर ती स्वतः करू शकते. आधी, आपण त्यांना आपला वेळ द्यायचा. ते आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचे आहेत. त्यांच्याशिवाय आपण अपूर्ण आहोत याची जाणीव करून द्या. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर जे हसू उमटते ते लाखो कोटी खर्च करूनही आपण पाहू शकत नाही. जुजू, वा बेटा, तू खूप मोठा खेळाडू निघालास. मग आर्यनला समजावून सांगतो, हा खरं बोलत आहे सालेसाहेब. जेव्हा एखादी मुलगी एखाद्यावर प्रेम करते तेव्हा या छोट्या छोट्या गोष्टी तिला आपल्याकडून अपेक्षित असतात. तू हे कर, तिचा राग जाईल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आर्यन, माझा या सगळ्यांवर विश्वास नाही, पण प्रयत्न करतो. सुजय, तुझी पद्धत इथे लागूही करता येणार नाही. त्यामुळे जे आहे हेच आहे. आता तिची नाराजी तुला महत्त्वाची वाटत असेल तर जा आणि तिची समजूत घालून घरी आण. आम्ही पण घरी जात आहोत. सजावट पूर्ण झाली की नाही माहीत नाही आणि डिझायनर्सलाही कॉल करावा लागेल. आधी, होय होय जिजू, बघा तर सुजय भाईला किती घाई झाली आहे. तसे झाली पण पाहिजे. वहिनी इतकी क्यूट जी आहे. आधीचे बोलणे ऐकून सुजयला असतो, होय होय, नवरदेवाचे गाल तर बघा. भाई, तुझा चेहरा खूप चमकत आहे. चला, नाहीतर इथे शॉर्ट सर्किट होईल. सुजयने आधीच्या डोक्यावर मारले. पूर्णपणे वेड आहे. जिजू, निघूया आता. आर्यन या तिघांनाही बघून मनात, घरात सगळे नौटंकी आहेत. जिजू, सुजय आणि आधी एकत्र. बेस्ट ऑफ लक भाई. आर्यन, थँक्यू. आर्यन ऑफिसमधून बाहेर पडतो, पण त्याला दूरवर खुशी दिसत नाही. रात्र खूप झाली होती, त्यामुळे आर्यन तिला रस्त्यात शोधत होता. तिचा नंबरही अनेक वेळा ट्राय केला, मात्र काहीही उत्तर मिळालं नाही. सरपोतदार हाऊस. खुशी ज्या रागाने घरातून बाहेर पडली होती तिला कशाचीच काळजी नव्हती. या काही दिवसात तिला मुंबईचे रस्ते आणि लोक बऱ्याच अंशी समजू लागले होते. त्यामुळेच रात्री उशीर होऊनही ती घरी पोचली होती. सुजय घरी पोचला आणि खुशीला घरी पाहिल्यावर त्याने आर्यनला फोन करून खुशी घरी आल्याची माहिती दिली. आर्यन घाईघाईत घरी आला आणि थेट त्याच्या खोलीत गेला. जेव्हापासून खुशीचा अपघात झाला तेव्हापासून ती आर्यनच्याच खोलीत होती. तिने गेस्ट रूममध्ये शिफ्ट होते असे सांगितले होते, पण आर्यनने ते मान्य केले नाही. तो स्वतः गेस्ट रूममध्ये राहू लागला. खोलीत प्रवेश करताच आर्यनची नजर पूल साईडकडे गेली, कारण त्याला माहीत होते की या खोलीत खुशीची ती आवडती जागा आहे. खुशी तिथेच पूलमध्ये पाय टाकून बसली होती. आर्यनने तिला हाक मारली, पण मधले काचेचे दार बंद असल्याने खुशीला आवाज ऐकू येत नव्हता. आर्यन दार उघडतो आणि खुशीकडे जाऊन तिच्या जवळ बसतो. आर्यन, मी तुला कधीपासून आवाज देतोय? कुठे हरवलीस? अजून तुझी तब्येत अजून बरी नाही आणि तू इथे पाण्यात पाय टाकून बसली आहेस. ऑफिसमधून एकटे यायची गरज होती जेव्हा आम्ही सगळे तिथे होतो. किती वेळ मी तुला रस्त्यावर शोधत होतो. आर्यन प्रश्नांमागून प्रश्न विचारत होता, पण खुशी काहीच उत्तर देत नव्हती. आर्यन, मी बोलतोय तुझ्याशी, ऐकतेय की नाही? खुशीने अजूनही प्रतिसाद दिला नाही.
त्यामुळे आर्यनने चिडून स्वतःकडे तिचं तोंड करून पाहिलं तर खुशीच्या पापण्या ओल्या झाल्या होत्या. तिच्या मोठ्या मोठ्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. आज खुशीने तिचे केस मोकळे ठेवले होते. तिचे सोनेरी केस वाऱ्यावर उडून तोंडावर पडत होते. आर्यन काही वेळ असाच खुशीकडे बघत राहिला. मग त्याला ते सहन न झाल्याने त्याने खुशीला ओढून मिठी मारली. खुशीने काही वेळ आर्यनला मिठी मारली, पण टीनाने आर्यनचा हात धरलेले ते क्षण तिला आठवले. खुशीने त्याला जोरात ढकलले आणि उभी राहिली. आर्यनने स्वतःवर ताबा ठेवला नसता तर तो जवळपास पूलमध्ये पडला असता. आर्यन, हे काय आहे खुशी? असे कोण करतो? आता मी पडलो असतो तर? वाटतंय कुठेतरी पडली आहे कदाचित. मार थेट तुझ्या मेंदूला लागला असेल. खुशी, पडण्यासाठीच ढकलले होते आणि मार माझ्या डोक्याला नाही तर तुमच्या डोक्याला लागला आहे. काही वेळापूर्वी टीनाचा हात धरून प्रेम तिला दाखवत होता आणि आता तुम्ही मला मूर्ख बनवत आहे. मला स्पर्श करण्याची तुमची हिंमत कशी झाली? मी खेळणी दिसते का तुम्हाला? तुम्हाला हवे तेव्हा खेळले आणि तुम्ही दुसऱ्या कोणासोबत असल्यावर दुर्लक्ष केले. मला वाटले तुम्ही माझे फ्रेंड आहे, पण चूक. तुम्ही माझे फ्रेंड आहात पण मी तुमची नाही. आर्यनने खुशीच्या रागाचा अंदाजा थोडा कमी लावला होता, पण खुशीला आज खूप राग आला होता. यामागे तिचे आर्यनवरचे प्रेम होते. आर्यनला पूलजवळ सोडले आणि आत येऊन बेडवर बसली. आर्यनला असे केल्याने तिला वाईट वाटत होतं, पण यावेळी तिचा राग तिच्या अपराधीपणापेक्षा जास्त होता. आर्यन खुशीच्या मागे खोलीत गेला आणि समोरच्या काउचवर बसून खुशीकडे पाहू लागला. खुशी, मी तुमच्या लॅपटॉपची स्क्रीन नाही ज्याकडे तुम्ही पाहत आहे. माझ्याकडे टक लावून पाहणे थांबवा आणि पाहिजेच असेल तर मी तुमच्या टीनाला बोलावते. असं म्हणत तिने तिचा फोन उचलला होता. तेव्हा आर्यने तिच्याकडून फोन हिसकावला आणि म्हणाला, ही माझी रूम आहे, मी कुठेही पाहू शकतो. तुला प्रॉब्लेम नाही पाहिजे. राहिली गोष्ट टीनाची, तर तिला बोलवायचे असेल तर मी तिला फोन करेल. मला तिचा नंबर आठवतोय. हे ऐकून खुशीचा राग आणखी वाढला. उशी उचलून आर्यनच्या दिशेने फेकत ती म्हणाली, खूप छान गोष्ट आहे. तुमची खोली आहे ना? तुमची खोली आणि त्यातील वस्तू आवडीने बघत राहा आणि बोलवा तुमच्या टीनाला. पण मी बाहेर जात आहे. जेव्हा खुशी रागाने दरवाजाकडे जाते तेव्हा आर्यन धावत जाऊन दाराला लॉक करतो. आर्यन, दोघेही असेच बंद राहू जोपर्यंत तू माझे ऐकत नाही. त्यामुळे विनाकारण वेळ वाया घालवू नको. शांतपणे बस. दोन्ही कानावर बोटे ठेवून खुशी, ऐकणार नाही, अजिबात ऐकणार नाही. एवढं बोलून खुशीने दाराकडे तोंड वळवलं आणि गाणे गाऊ लागली. इतका वेळ चाललेल्या लपाछपीला आर्यन कंटाळला होता. खुशीच्या दोन्ही बाजूला हात ठेवत आर्यन म्हणाला, तू इकडे पाहतेस की मी तुझ्या चेहरा जबरदस्तीने इकडे करू? तो खुशीच्या आणखी जवळ जाण्याआधीच खुशीने आर्यनला ढकलून बाथरूमच्या दिशेने धाव घेतली. आर्यन तिच्यापर्यंत पोहोचण्याआधीच खुशी धावत बाथरूममध्ये शिरली. आर्यनचा आवाज ऐकू येऊ नये म्हणून तिने शॉवर चालू केला आणि त्या खाली बसली. आर्यन तिला बाहेरून आवाज देत होता, पण खुशीला काही ऐकू येत नव्हते. बराच वेळ होऊनही जेव्हा खुशी बाहेर आली नाही आणि शॉवर चालूच होता तेव्हा आर्यनला काळजी वाटू लागली. त्याला माहीत होते की खुशीची तब्येत अजून पूर्ण बरी झालेली नाही. तिच्या कमरेवरच्या जखमा अजून होत्या. इतका वेळ पाण्यात राहणे तिच्यासाठी चांगले नाही. आर्यनने जोराने बाहेरून आवाज दिला, खुशी बाहेर ये. माझ्यामुळे स्वतःची तब्येत खराब करू नको. तुझ्या न बोलण्यापेक्षा तुझी बिघडलेली तब्येत मला जास्त त्रास देईल. तुला नको असेल तर मी तुझ्याशी बोलणार नाही, मी वचन देतो. पण बाहेर ये. खुशी हळूच. मी बाहेर कसे येऊ? रागाच्या भरात मी कपडे न घेताच बाथरूममध्ये आले. आता माझे कपडे ओले झाले आहेत आणि घालण्यात दुसरे काही नाही. प्लीज दीला बोलवा, कारण मलाही थंडी वाजत आहे. आर्यन, मी तेच म्हणालो, पण जेव्हा तू रागवतेस तेव्हा तू डोळे आणि कान दोन्ही बंद करतेस. आता मी बहिणीला काय सांगून बोलावू? ती बाहेर सोबत बसली आहे. मी असे अचानक बोलावले तर सगळ्यांना काय वाटेल? पुन्हा विचार करत, ठीक आहे, थांब, मी काहीतरी करतो. असे म्हणत आर्यन त्याच्या कपाटातून कपडे काढून बेडवर टाकू लागला. खुशीने बाथरूमचे दार
थोडं उघडून पाहिलं. आर्यनला बेडवर असे कपडे फेकताना पाहून तिने विचारले, वेडे झाले आहे का? मला माझ्यासाठी कपडे हवेत. तुम्ही तुमच्या कपड्यांचा का सत्यानाश करत आहात? आर्यन तिच्या बोलण्याला प्रतिसाद देत नाही आणि शेवटी रेशमाने दिलेला कुर्ता सापडतो, जो रेशमाने त्याला आधी घालायला दिला होता. त्यातून तो एक कुर्ता आणि चुडीदार पायजामा उचलतो आणि खुशीला देतो. खुशी ते कपडे घालून बाहेर पडते. जेव्हा खुशी डोके खाली करून बाहेर येते तेव्हा तिला पाहून आर्यनला हसू आवरता येत नाही. आर्यनचा कुर्ता खुशीच्या फिटिंगपेक्षा खूप मोठा होता. ती कुर्त्यामध्ये पूर्ण झाकलेली होती. तिला तसं पाहून आर्यन हसायला लागला. आर्यनला हसताना पाहून खुशीने चेहरा केला आणि जाऊन एका बाजूला उभी राहिली. कुर्ता मोठा होता, पण खुशी त्यातही खूप क्यूट दिसत होती. आर्यन रागवलेल्या खुशीच्या मागे गेला आणि त्याची हलवटी तिच्या खांद्यावर ठेवली आणि म्हणाला, एवढा राग कोण करतो? चल आता चांगल्या मुलांसारखे चेहरा इकडे वळव. खुशी काहीच न बोलता आर्यनकडे तोंड करून उभी राहते. आर्यनने चिडलेल्या खुशीचे गाल ओढले आणि म्हणाला, तू रागावतेस तेव्हा जास्त क्यूट दिसतेस, असे म्हणत त्याने हसून तिच्या हाताबाहेर लटकलेला कुर्ता दुमडला. खुशीचा हात हातात घेतला आणि तिला बेडवर बसवले. खुशीच्या ओल्या केसातून पाणी टपकत होते. आर्यनने तिला तिथेच बसायला सांगितले आणि स्वतः जाऊन टॉवेल घेऊन आला. त्याने तिचे केस टॉवेलने गुंडाळले. तिच्या शेजारी बसून त्याने तोंड दुसरीकडे वळवले आणि तिला मेडिट्यूब देताना म्हणाला, हे औषध लाव. खुशी, माझा हात मागे पोचत नाही. आर्यन, मग असंच राहू देणार का? खुशीने कमरेजवळचा कुर्ता उचलला आणि म्हणाली, तुम्हाला दिसतंय ना, मग लावा. का त्यासाठीही तुम्हाला तुमच्या टीनाने नको म्हणले आहे? आर्यनने तोंड पुढे केले आणि खुशीला औषध लावत हसत म्हणाला, टीनाने मला तुझ्या जवळ यायलाही मनाई केली आहे. खुशी झटक्याने उठून, मग निघा इथून. ऐका तुमच्या टीनाचंच. माझ्याबरोबर तुमचा वेळ का वाया घालवत आहे? आर्यनने तिला मागून पकडून बसवले आणि म्हणाला, शांत बसून राहा. मी तिच्याशी फक्त व्यवसायाबद्दल बोलत होतो. तिचीच काय, पण कोणाचीच हिंमत नाही मला तुझ्याजवळ येण्यापासून रोखण्याची. आता शांत बसून राहा आणि मला औषध लावू दे. खुशी तोंड बंद करून बसते. आर्यन तिच्या ओल्या जखमांवर औषध लावतो. जखमा बऱ्या झाल्या होत्या, पण बराच वेळ ओल्या राहिल्याने त्या पुन्हा ताज्या झाल्या होत्या. आर्यनच्या नकारामुळे खुशी पूर्णपणे गप्प झाली. आर्यनने तिच्या केसांभोवती बांधलेला टॉवेल काढला आणि ड्रायरने केस सुकवू लागला. आर्यनला हे सर्व करताना पाहून खुशी त्याच्या आणखी प्रेमात पडते. तिचे केस सुकल्यानंतर आर्यन खाली बसून खुशीचे केस विंचरू लागला. आता खुशीचा राग शांत झाला होता. आर्यन जवळ आल्यावर तिच्या चेहऱ्यावर एक ओळखीचे हसू उमटत होते. आर्यन तिचे केस विंचरताना, मला सांग, हे असे का आहे? इतकं गुंतागुंतीचं असणे याची काही गरज आहे का? खुशीला वाटलं आर्यन तिच्या केसांबद्दल बोलतोय. खुशी, यात माझा दोष नाही. केस ओले झाले की असेच गुंतात. आर्यन, मी केसांबद्दल नाही तर तुझ्या मनाबद्दल बोलत आहे. ते सतत गोंधळलेले का राहते? खुशी, मला समजलं नाही. आर्यन, तुझ्या मनात इतका राग का आहे माझ्यासाठी? तू स्वतः म्हणालीस की मी फक्त तुझा मित्र आहे. मग टीनासोबत मला बघून तू अशी का वागलीस? खुशी, तुम्ही माझे फक्त मित्र नाही. आर्यन, ठीक आहे, मी तुझा फक्त मित्र नाही असे तुला म्हणायचे आहे तर ठीक आहे, मला मान्य आहे. पण मग मी कोण आहे तुझा? खुशी, मला माहीत नाही आणि मला जाणून घ्यायचेही नाही. कारण काहीही असो, ती एक अतिशय सुंदर फिलिंग्स आहे. तुमच्याबद्दल माझ्या मनात जे काही आहे ते फक्त माझ्यापर्यंतच राहिले तर बरे. कारण त्याला नाव दिल्याने माझ्या अपेक्षा वाढतील आणि मला माझ्या अपेक्षा वाढवायच्या नाहीत. राहिली गुंतागुंतीची गोष्ट, तर ती माझी आवड आहे. गुंतागुंतीत अडकून योग्य निष्कर्षापर्यंत पोहोचण्याची मजा काही वेगळीच असते. आर्यनला समजले होते की खुशी त्याच्या प्रेमात पडली होती, पण त्याला ते तिच्या तोंडून ऐकायचे होते. आर्यन, हे तर बरोबर नाही. जर काही माझ्याशी संमतीत असेल तर मला ते जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. आणि दुसरं,
मला सांग की तुला एवढा राग का येतोय, की तुला माझ्याशी बोलायचं नाही, ज्यासाठी तू स्वतःला वेदना देत आहे. जेव्हा खुशी झटक्यात मागे वळते तेव्हा तिचे केस आर्यनच्या चेहऱ्यावर उडून परत मागे जातात. खुशीचा चेहरा एकदम आर्यनच्या समोर येतो, जो आर्यनचे भान उडवायला पुरेसा होता. खुशी, मी तुमच्यावर रागवले आहे. 2 दिवस कामाच्या बहाण्याने तुम्ही मला टाळत होता. अशी कोणती मीटिंग होती जी सलग 2 दिवस चालली आणि मध्ये तुम्हाला एकदाही फोन करण्याची संधी मिळाली नाही? मी किती वाट पाहत होते तुमची, पण तुम्ही आहात बेदिल, आकडू, मॉन्स्टर सरपोतदार, ज्यांना कशाचीच पर्वा नाही. आणि आल्यावरही त्या मॅडमचा टीनाचा हात धरून हसत होता. त्यावेळी मला किती वाईट वाटले ते मी सांगू शकत नाही. तुम्ही माझे आहात आणि मी तुम्हाला कोणाशीही शेअर करू शकत नाही. तुम्ही तुमचे हे कांड थांबवा, नाहीतर माझं हे पुणेरी डोकं खराब झाले तर मी दोघांचा खून करून मृतदेह अशा ठिकाणी लपून ठेवील की. खुशी काही बोलायच्या आधीच आर्यन तिच्या तोंडावर हात ठेवतो. आर्यन, किती बोलतेस? एवढं बोलणं कुठून शिकलीस? आता गप्प बस आणि माझं ऐक. मी तुला सांगितले की मी टीनाबरोबर एका कारणासाठी होतो, जे तुला लवकरच कळेल. मला तिच्यासोबत राहायला आवडत नाही, मी तिला सहनही करू शकत नाही. पण मला जे करायचं आहे त्यासाठी टीनाने माझ्यावर विश्वास ठेवणं खूप गरजेचं होतं. माझ्यावर विश्वास ठेव. मी स्वतः तुला भेटण्यासाठी उत्सुक होतो. पण तिच्यासोबत हे सगळं केलं नसतं तर तिला संशय आला असता. आर्यनने पाहिलं की खुशी काहीच बोलत नाही, म्हणून तो पुन्हा म्हणाला, आता काही बोलशील का? सगळं तर सांगितलं ना. आर्यनने हे बोलताच खुशीने तोंडाकडे बोट दाखवले. आर्यनने हात काढला. खुशी, मी कशी बोलू? तुम्ही माझ्या तोंडावर हात ठेवला होता. खुशीचा निरागसपणा पाहून आर्यनला हसू येते. आर्यन तिच्या चेहऱ्याला प्रेमाने स्पर्श करतो. खुशी, का हसताय? आर्यन, असेच पाहतोय की तू कधी जास्त सुंदर दिसतेस, रागात की भोळीबाळे. खुशी, सोडा ते. ऐका आता मी काय म्हणते ते. कारण काहीही असो, आता तुम्ही त्या टीनासोबत राहणार नाही, नाहीतर मी तुमच्यापासून इतके दूर जाईल की तुम्हाला हवे असले तरी तुम्ही मला शोधू शकणार नाही. आर्यन, यार तू बायकोसारख्या धमक्या देतेस. विचार कर, मी नवऱ्यासारखं वागायला लागलो तर त्रास होईल तुला. खुशी, जर या अधिकाराला हे नाव द्यायचे असेल तर तेच योग्य आहे. पण मी जे सांगितले ते मी करेन. पुन्हा त्या टीनासोबत दिसलात तर. आर्यन, तू माझ्यापासून दूर जाण्याचा प्रश्नच येत नाही. मी हे कधीही होऊ देणार नाही. तू माझ्यापासून दूर जाशील असे पुन्हा कधीही बोलू नकोस. फक्त तुझ्या बोलण्याने माझ्या हृदयाची धडकन वाढली आहे. आर्यनने खुशीचा हात धरून छातीवर ठेवला. खुशी, असं का? मग आर्यनच्या छातीला नख टोचवताना, इथंच हात ठेवला होता त्या टीनाने. मला वाटते इथे छेद करावे. आर्यन, तुला बरे वाटले तर कर, पण मग तूच बेघर होशील. खुशी, भला मी का बेघर होऊ लागले? आर्यन, कारण इथे तूच तर राहतेस. खुशी घाईत, मी इथे राहते पण का? आर्यनला आता कळले की तो काय बोलला होता. प्रकरण हाताळत तो म्हणाला, म्हणजे तू माझी एकमेव फ्रेंड आहेस सुजेनंतर. तू माझ्या हृदयात राहशील ना. खुशी, छान विनोद होता. आर्यन, हे माझ्या आयुष्यातील सत्य आहे जे कधीही बदलणार नाही. तुझा विश्वास असो वा नसो, आता या हृदयात फक्त तूच आहेस. आर्यन खुशीच्या डोळ्यात काहीतरी शोधू लागतो. कदाचित तो अजूनही खुशी तिच्या भावना व्यक्त करण्याची वाट पाहत असेल. खुशी, ठीक आहे, तुम्ही म्हणत आहे तर ते मान्य आहे. बरं, मला वाटलं की ते काहीतरी वेगळंच आहे. आर्यन, तुला काय वाटलं? खुशी, मला वाटलं की तुम्ही माझ्यावर प्रेम तर करायला लागला नाही ना. पण सुदैवाने तसं नाही. आर्यन खुशीला जवळ घेत, रिलॅक्स होण्याची गरज नाही, कारण काहीच सांगता येत नाही. कदाचित ते प्रेम असेल. खुशी दूर जात, होय,
आज सकाळपासून संपूर्ण मुंबईत कुठेही सापडले नाही. मीच सापडले का तुम्हाला फसवण्यासाठी? आता दार उघडूया, बाहेर जायचे आहे. खुशी हळू चालते आणि स्वतःशीच बोलते. खुशी, हे भवानी आई, मी वेडी झाली आहे का? हे आर्यन सरपतदार आहेत, ते माझ्यावर प्रेम का करू लागले? मी वेडे झाले आहे असे वाटते. मी त्यांच्या प्रेमात पडली नाही ना. आई भवानी, मला त्यांच्यापासून शक्य तितके दूर ठेवा. आर्यनला सगळं ऐकू येत होतं. तो हसला आणि ऐकत नसल्याचं नाटक करत म्हणाला, एकटीच काय बडबडते? खुशी, दार उघडा लवकर, बाहेर जायचे आहे. आर्यन, आधी सांग काय बोलते, तेव्हा दार उघडेल. खुशी, विशेष काही नाही. मी माझ्या आई भवानीशी बोलत आहे. या माझ्या वैयक्तिक बाबी आहेत आणि मी त्या कोणाशीही शेअर करत नाही. खुशी मुद्दाम दूर बघत बोलत होती. तिचं लक्ष समोर नव्हतं, त्यामुळे चालत असताना ती अचानक काउचवर आदळली. तिच्या तोंडातून एक उसासा बाहेर पडला. खुशी तिचा पाय धरून बसली. तिला जास्त वेदना होत नव्हती, पण तरीही तिने मुद्दाम तिचा पाय हातात धरला. आर्यन तिच्याकडे धावत जातो आणि तिला आपल्या हातात उचलतो आणि तिला पुन्हा बेडवर बसवतो आणि म्हणतो, तू बघून चालू शकत नाही. जेव्हा जेव्हा पाहिल तेव्हा पडत राहते. लागलं ना? निरागत चेहरा करून खुशी तुमच्याकडे बघणं टाळत होते. ज्यामुळे आर्यन, वेडी मुलगी, ज्यामुळे काय? तू माझ्याकडे पाहिलं नाही तर समोर बघायला हवं होतं. मग तिचा पाय धरून, मला तुझा पाय दाखव. खुशी तिचा पाय पुढे सरकवते. आर्यन त्यावर स्प्रे लावतो. पुन्हा खुशीकडे बघत, ठीक आहे, आता वेदना तर होत नाही ना? खुशी, काही वेदना झाल्याच नाहीत, पण तुम्हाला असे काळजीत पडलेले पाहून मला आवडले म्हणून मी सांगितले नाही. आर्यन, तुला माहीत आहे तू पूर्ण वेडी आहेस. खुशी, हो, थोडं. बरं, अनेकदा पडणं माझ्यासाठी चांगलं आहे. आर्यन, ते कसे? खुशी, कारण जेव्हा जेव्हा मी पडते तेव्हा तुम्ही माझी काळजी घेता. आपले शतक लवकरच पूर्ण होईल असे वाटते. असो, माझ्या पडण्यामुळे किंवा दुखापत झाल्यामुळे तुमच्यासारख्या आकडू माणसाला टेन्शन आलं तर या जखमा चांगल्याच आहे ना? असे म्हणत खुशी आर्यनचे केस विस्कटवते आणि पुढच्या बाजूच्या दारातून पटकन पळून जाण्याचा प्रयत्न करते. पण ती गेटपर्यंत पोहोचण्याआधीच आर्यन ऑटोमॅटिक गेटला कुलूप लावतो. खुशी तिथेच उभी राहते. आर्यन, तुला वाटलं होतं की माझे केस विस्कटून इतक्या सहजतेने तुझी सुटका होईल? आर्यन सरपतदारला मूर्ख बनवणे इतके सोपे नाही. अजून सरावाची गरज आहे. जर मी भावनिक झालो तर ते फक्त माझ्या प्रियजनांसाठी आहे. केस खराब करण्याची किंमत तुला परत करावी लागेल. असे बोलून आर्यन खुशीकडे निघाला. आर्यनला तिच्याकडे येताना पाहून खुशी डोळे मिटते आणि कान धरून म्हणते, सॉरी, मी तुमची हेअरस्टाईल पुन्हा कधीच खराब करणार नाही. आर्यन खुशीच्या निरागसतेच्या प्रेमात पडतो. आर्यन खुशी जवळ येतो. खुशी, सॉरी आर्यन, मी फक्त विनोद करत होते. आर्यन, आधी डोळे उघड. पण खुशी ऐकत नाही, म्हणून आर्यन जोरात आवाज करून तिला डोळे उघडायला सांगतो. खुशी डोळे उघडण्याचा आणि हळूच बाजूला जाण्याचा विचार करते, पण आर्यन तिच्या दोन्ही बाजूला हात ठेवून तिच्या अगदी जवळ येतो. आर्यन आणि खुशीमध्ये फक्त 2 इंच अंतर उरले होते. आर्यन, विचारही करू नकोस, माझ्यापासून सुटणे इतके सोपे नाही. खुशी, फक्त केस तर खराब केले आहेत, कुठे संसदवर अटॅक केला आहे जे तुम्ही माझ्याभोवती असे उभे आहेत? आर्यन, काहीही झाले तरी शिक्षा होणारच. खुशी, तुम्ही असे म्हणत आहात जणू मी ट्रम्पचे केस खराब केले आहेत. ठीक आहे, मी इथे उभे आहे. तुम्हाला माझा हात कापून टाकायची शिक्षा करायची असेल तर करा, मला मान्य आहे. खुशी हात पसरून म्हणाली. आर्यन खुशी जवळ येतो. खुशी आणि आर्यन यांच्यात नाच्या बराबर अंतर आहे. खुशीने पुन्हा डोळे मिटले आहे. आर्यन, आधी तुझे पुन्हा पुन्हा बंद होणारे डोळे उघड. खुशीने नामध्ये मान हलवली. आर्यन, मी म्हणतोय डोळे उघड, नाहीतर मी आत्ता तुला किस करेन. खुशीने भीतीने डोळे उघडले. खुशी, तुम्ही खूप वाईट आहे. आर्यन, मला माहीत नाही, असे काहीतरी नवीन सांग. आता तुझे हात कापणार नाही, माझे केस नीट करून दे. खुशी, बस. आर्यन, आधी जे सांगितले आहे ते कर. आर्यनच्या केसांना नीट करायचा खुशी प्रयत्न करते, पण आर्यनच्या उंचीमुळे ती पोचू शकत नाही. आर्यन
काय झालं? लवकर कर. खुशी. मी पोचत नाही. आर्यनने खुशीची कंबर पकडून तिला वर केली. आर्यनच्या स्पर्शाने खुशीचा श्वास थांबतो. ती परत स्थिर होती. आर्यन, लवकर कर. मी तुला रात्रभर उचलून राहू शकत नाही. खुशी हळूच. मी थोडी सांगितले होते की मला लहान मुलासारखं उचलून घ्या. खाली उतरा. आर्यन, आधी केस नीट कर. तेव्हा खुशी पहिल्यासारखी त्याचे केस सेट करते. तेव्हाच आर्यनचा फोन वाजतो आणि त्याचा बॅलन्स बिघडतो. दोघेही पडतात. खाली आर्यन आणि त्याच्यावर खुशी. थोडा वेळ दोघेही एकमेकांच्या नजरेत हरवून जातात. तेवढ्यात परत कॉल येतो आणि आर्यन कॉल उचलतो. तिकडून आवाज येतो, सर, काम झालं. आर्यनच्या चेहऱ्यावर एक गूढ हास्य उमटले. आर्यन त्याच्या मनात, तयार राहा टीना सबनीस. उद्या सरपोतदार हवेली तुझा शेवटचा दिवस असेल. कथा आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.